नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या 5 जूनला बलिगडी शिरो क्षेत्रातील चालू सीझनचं टॉप आणि नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पाडणार आहे. वनश्री केसरी पेट नाका इथे भव्यदिव्य बलिगडी शर्यत ओपनचं मैदान हे 5 तारखेला पार पडणार आहे आणि 6 तारखेला वनश्री केसरीच आदतचं मैदान पार पडणार आहे. ओपनला ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1.5 लाख रुपये आहे, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपये आहे, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपये आहे आणि इतरही नामांकित बक्षिसं वनश्री केसरी पेट नाका ह्या मैदानामध्ये आहे. तर मंडळी येणाऱ्या 5 जूनच्या ओपनच्या पेट नाका या मैदानामध्ये बलिगडी शरीर क्षेत्रातील बरेचसे असे टॉप नामांकित नंदी आपल्याला पाळताना दिसणार आहे. कारण की येणाऱ्या 21 जूनला बलिगडी शरीर क्षेत्रातील मानाचं आणि सर्वात मोठं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. सर्वसामान्य गाडा मालकाच्या हृदयातील आणि मनातील हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. पेडगाव हिंद केसरी मैदान या मैदानाची पूर्वतयारी आताच्या चालू मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडी मालक आपल्या नंदीची तयारी घेत आहे. येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या बैलाला गुलाल कसा लागेल याकडे प्रत्येक बैलगाडी मालक आता लक्ष देतोय. प्रत्येक मैदानामध्ये आपल्या नंदीसोबत वेगवेगळा पेहरा टाकून कोणती गाडी चांगली पळते त्यासाठी मैदानामध्ये आपल्या नंदीची तयारी आता प्रत्येक बैलगाडी मालक घेत आहे. तर मंडळी त्याच पद्धतीने येणारं वनश्री केसरी मैदान 5 जूनचं ओपनचं मैदान हे येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानाची पूर्वतयारी. या मैदानामध्ये प्रत्येक टॉप नंदीचा टॉपच पेहरा बघायला मिळणार आणि रती महारथी पेहरा बघायला मिळणार. कारण की पेडगाव हिंद केसरी मैदानाची पूर्वतयारी असणार. तर मंडळी या मैदानामध्ये आपण काही टॉप नामांकित नंदीचे असे संभावित पेहरे बघूया. त्यामध्ये बाकासूर मथुर तर ह्या मैदानामध्ये येईल का नाही शक्यता सांगता येत नाही. पण मथुर जर येणाऱ्या वनश्री केसरी 5 जूनच्या मैदानामध्ये जर आला तर मथुरचा पेहरा देखील चांगलाच असेल. मागच्या वर्षी पेट नाका वनश्री केसरी या मैदानामध्ये मथुरसोबत पळाला होता बॉस सुभाष ताते मांगडे यांचा सप्तहिंद केसरी सुंदर आणि आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच भाषा मथुर 1001. मागच्या वर्षी पेट नाका वनश्री केसरी या मैदानामध्ये मथुर आणि सुंदरची जोडी पळाली होती. गाडी मैदानामध्ये तुफान आणि चांगला खतरनाक स्पीडने पळते. यावर्षी जर मथुर जर आला तर मथुर आणि सुंदर जर येणाऱ्या पेट नाका या मैदानामध्ये पळाले तर गाडी खतरनाक आणि चांगलाचा तुफान स्पीडने पळेल. तर मंडळी वनश्री केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जाचा पेहरा असू शकतो. हा पिस्टन 22 सोबत एक आपण संभावित पेहरे सांगू शकतोय. टॉप जे काही टॉप बैल आहेत त्यांचे पेहरे डायरेक्टली मैदानामध्येच आल्यावर आपल्याला समजतात. गटाला गाडी झोपायला चालल्यावर तेव्हाच काही टॉप नंदीचे पेहरे समजतात. पण त्यामध्ये आपल्या लाडक्या बॅकेडॉनचा पेहरा समजणं म्हणजेच त्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मुश्किल आहे. आपण ती कल्पना पण करू शकत नाही आणि तो एक अंदाजे लावू शकत नाही. बॅकेडॉनचा कोणतंही मैदान असू द्या डायरेक्ट त्या मैदानामध्ये बॅकेडॉनच्या पेहऱ्याचा शौकीनांना एक धप्पाच बसतोय. त्या मैदानामध्ये डायरेक्ट बॅकेडॉनचा पेहरा उघड होतो आणि मैदानामध्ये धमाका करतो तो म्हणजेच बॅकेडॉनचा पेहरा आपण एक अंदाज सांगू शकतो की वनश्री केसरी 5 जूनच्या मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा असू शकतो. चिमण्या ह्या बलिगडी शरीर क्षेत्रातील चालू सेवनचा टॉपचा हत्यार चिमण्या आणि बाकासूर आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसू शकते. एक अंदाजित पेहरा सांगितला. मागच्या वर्षी वनश्री केसरी या मैदानामध्ये बाकासूर आणि कळंबीचा शंभू पळाला होता. म्हणजेच चिमण्या आणि शंभू एकाच मालकाचे 2 नंदी आपल्याला या वर्षी चिमण्या बाकासूर सोबत पाळताना दिसू शकतो. एक अंदाजित पेहरा आपण सांगितला. त्यानंतर या मैदानामध्ये जर घरनिकीचा राजा जर आला तर घरनिकीचा राजाचा पेहरा असू शकतो कॉकटेल आणि घरनिकीचा राजा हा पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या 5 जूनच्या वनश्री केसरी या मैदानामध्ये. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा देखील या मैदानामध्ये बाब्या जर आला तर बाब्याचा देखील चांगला पेहरा असेल. नानांचा त्याच्यासोबत देखील बाब्या आपल्याला पाळताना दिसू शकतो. नाहीतर इतरही पेहरा बाब्याचा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मंडळी या मैदानामध्ये हरण्या आणि करसुंडीचा बाब्या 622 हरण्या आणि करसुंडीचा बाब्या हा पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो. अंदाजित पेहरा आहे. मंडळी इतरही टॉप नामांकित नंदी या मैदानामध्ये येणार आहे. प्रत्येक टॉप नंदीचा टॉपच पेहरा असणार आहे. कारण की येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानाची ही पूर्वतयारी असणार आहे. तर बघूया येणाऱ्या वनश्री केसरी मैदानामध्ये कसे असेल पेहरे. मैदानामध्ये आल्यावर आपल्याला धप्पा प्रत्येक टॉप बैलाचा पेहऱ्याचा बसतोयच.
पण आपण एक अंदाज लावू शकतो फक्त ही गाडी आपल्याला पाहताना दिसू शकते. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वनश्री केसरी या मैदानामध्ये कोण कोणासोबत पळेल आणि पेहरा चांगला टॉपच असणार आहे. कारण की येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानाची ही पूर्वतयारी प्रत्येक नंदीची असणार आहे. प्रत्येक गाडा मालक पेडगाव हिंद केसरी मैदानाची पूर्वतयारी सध्या प्रत्येक मैदानामध्ये आपापल्या नंदीची करीत आहे. तर भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.